श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। शहराला होणारा पाणी पुरवठा तसेच आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्तांच्या दालनात आढावा बैठक संपन्न। 40,000 रुपयांची लाच स्वीकारताना तामसवाडीचा ग्रामपंचायत अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात। मोराणे येथील सैनिक शाळेमध्ये इयत्ता 5वी शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना 6वीला प्रवेश देण्याची मागणी। आणि शिंदखेडा येथील जनता हायस्कूलचे उपशिक्षक जतीन बोरसे यांना राष्ट्रीय उत्कृष्ट पुरस्काराने करण्यात आले सन्मानित। आता बातमी विस्ताराने। धुळे शहराला होणारा पाणी पुरवठा तसेच आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या दालनात खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक मंगळवारी संपन्न झाली। धुळे शहराच्या पाण्याचे नियोजन व पावसाळ्याच्या अनुषंगाने महापालिका आयुक्त यांच्या दालनात खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। लवकरच पावसाळा सुरू होणार आहे, त्या अनुषंगाने पावसाळ्यापूर्वीची कामे लवकरात लवकर करण्यात यावी। लहान मोठ्या नाल्यांची तातडीने स्वच्छता करावी। नाल्यावरील अतिक्रमण लवकरात लवकर काढण्यात यावे। नाल्याला पूर आल्यानंतर नाल्या काठावरील नागरिकांच्या घरात पाणी शिरते, त्यांचे नुकसान होते, त्यामुळे नाल्यांना संरक्षण भिंत बांधण्यात यावी, असे सूचना खासदार बच्छाव यांनी आयुक्तांना यावेळी दिल्या। शहरातील पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या। महापालिका हद्दीत नव्याने 10 गावांचा समावेश झाल्याने पाण्याचा प्रश्न जटिल बनला आहे। नियमित आणि कायमस्वरूपी पाणी वितरण होणे आवश्यक आहे। तापी पाणी पुरवठा योजनेवरून आतापर्यंत धुळेकरांना पाणी मिळाले आहे। आता ही लाईन जीर्ण झाली असून गळतीमुळे पाणी वितरणात विस्कळीतपणा आलेला आहे। परिणामी नव्याने पाईपलाईन टाकण्याची गरज आहे। शासनाकडे 225 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याबाबत अहवाल सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या। नकाने तलाव आणि डेडरगाव तलावाबाबत सद्यस्थितीचा आढावाही त्यांनी घेतला। गड्डा गाडीबाबतच्या तक्रारीवरूनही त्यांनी आयुक्तांना सुनावले। स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधणे आणि दिनांक 30/9/2024च्या शासन निर्णयाप्रमाणे नवीन मंजूर झालेले शौचालयांची सध्याची स्थिती, कामाची ठिकाणे, केंद्र शासनाचा किती निधी मंजूर झाला असून किती निधी खर्च झाला आहे याचा अहवाल देण्यासाठी पावसाळ्यापूर्वी नाला सफाई, मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नावरही या आढावा बैठकीत चर्चा झाली। बैठकीस आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील, मनपाचे सचिव मनोज वाघ, अभियंता चंद्रकांत उगले, किशोर सोडके, NK बागुल, राजेश गोसावी, लक्ष्मण पाटील, प्रदीप चव्हाण, मधुकर निकुंबे, संजय मोरे, काँग्रेसचे युवराज करणकाळ, रमेश श्रीखंडे, साबीर शेख, रणजित राजे भोसले, अतुल सोनवणे, पितांबर महाले, सुनील शिंदे, निलेश काटे, आवेश पठाण आदी उपस्थित होते। महानगरपालिकेमध्ये सन्मान्य आपल्या आयुक्त अमिता दगडे मॅडम, त्याचप्रमाणे महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, सर्व अधिकारी यांच्या समवेत या ठिकाणी मीटिंग घेतली। मीटिंगचं कारण असं होतं की अधिवेशनामध्ये जे काही अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं त्याच्यात जलशक्तीवरती मी साधारणतः आपल्या धुळे लोकसभा मतदारसंघातील पिण्याच्या पाण्याचे आणि सिंचनाचे विविध प्रश्न त्या ठिकाणी मांडले आणि ते प्रश्न मांडल्यानंतर सन्मान्य आपले केंद्रीय जलशक्ती मंत्री सन्मान्य CR पाटील साहेब यांनी 22 तारखेला मीटिंग बोलवलेली आहे। त्या मीटिंगमध्ये जलशक्ती विषयावरती ज्या खासदारांनी विषय त्यांचे मांडलेले आहेत, तर त्या संदर्भामध्ये ही मीटिंग आहे। डिमांड फॉर ग्रँट या विषयाखाली मी त्या ठिकाणी बोलले आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने धुळे शहराला पुढील 25 वर्षाचा पिण्याचा पाण्याचा जो काही प्रश्न आहे तो सोडवण्याच्या दृष्टिकोनातून जी काही तापी परियोजना आहे, तर ही लाईन जी आहे ही 40 वर्षापूर्वी टाकण्यात आली होती। तापी नदीवरून साधारणतः 35 ते 40 किलोमीटर ते अंतर आहे। ही पाईपलाईन जुनी झाल्यामुळे याच्यामध्ये लिकेजेस वाढलेले आहेत आणि त्याच्यामुळे पूर्ण क्षमतेने त्या ठिकाणी पाणी येण्यास अडथळा होतो। तर ही नव्याने पाईपलाईन टाकण्यासाठी PMKSY निधी उपलब्ध करून द्यावा अशी मी त्या ठिकाणी मागणी केली। त्याचप्रमाणे अक्कलपाडा धरण जे आहे हे आता 65% त्या ठिकाणी भरतं, 35% पाणी वाहून जातं आणि त्याच्यामुळे जे काही सिंचनाचे पाण्याचा प्रश्न आहे आणि धुळे शहराला पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे तो अजून सुरळीत होण्यासाठी 100% पूर्ण क्षमतेने हे धरण भरण्यासाठी साधारणतः 200 हेक्टर जागेचं अधिग्रहण करणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी साधारणतः 400 कोटी निधी हा आवश्यक आहे। तर या संदर्भामध्ये हे प्रश्न त्या ठिकाणी मी मांडले आणि काल सिंचन भवनमध्ये
त्या ठिकाणी मिटिंग झाली. आज महानगरपालिकेमध्ये मिटिंग झाली. मी सन्माननीय आयुक्त साहेबांना सांगितलं की ही जी काही तापी परियोजना आहे त्याचा प्रस्ताव तुम्ही मला तयार करून द्या, की आपल्याला साधारणतः याच्यासाठी 225 कोटी रुपये निधी अंदाजाने लागणार आहे. तर त्या संदर्भामध्ये आपला प्रस्ताव जो आपण मला दिला मी निश्चितपणे त्या मीटिंगमध्ये मंत्री महोदयांना त्या ठिकाणी देईल आणि आपल्याला जास्तीत जास्त निधी कसा मिळेल हा एक विषय होता. दुसरा विषय जेरगाव आणि नकाणे तलाव आहे, याच्यातून देखील धुळे शहराला पाणी पुरवठा होतो. तर ह्या तलावाच्या संदर्भामध्ये जे काही किरकोळ कामं आहेत, मग त्याच्यामध्ये दुरुस्ती, डागडुजीकरण, साफसफाई करणे अशी इतर कामं आहेत. तर त्याच्यासाठी साधारणतः 5 ते 6 कोटी निधी अपेक्षित आहे. त्या संदर्भात देखील पत्र मी त्यांना प्रस्ताव द्यायला सांगितलेला आहे. आणि इतर जे काही केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या जे काही विषय आहेत त्याच्यामध्ये स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जे शौचालयांचं बांधकाम आपल्याला करायचं आहे ते अजून जलद गतीने करावं, कारण हा केंद्राचा निधी आहे, राज्याचा काही पर्सेंटेजमध्ये आहे. त्याच्यानंतर पावसाळ्यापूर्वी ज्या काही ड्रेनेज लाईनी आहेत तर त्या नाले आहेत ते साफसफाई त्यांची करणे, लोकांच्या घरांमध्ये मागच्या पावसाळ्यामध्ये पाणी गेलेलं आहे असं होऊ नये त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणे आणि काही नाल्यांना संरक्षण भिंत बांधण्याची गरज आहे. त्याच्यामध्ये साधारणतः 5 ते 6 मोठे नाले आहेत आणि त्याच्यासाठी साधारणतः 200 कोटीच्या वरती निधी लागणार आहे. आणि ते नाले जर आपल्या नदीला मिळाले तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा जास्तीत जास्त निधी जर केंद्राकडून आणता आला तर ते पण आयुक्त मॅडमने मला सांगितलं, त्याचं पत्र मी द्यायला सांगितलं. त्याचप्रमाणे जे काही मागे मोकाट कुत्र्यांचा विषय होता तर त्याच्या संदर्भामध्ये उपाययोजना करण्याच्या संदर्भात पण तो विषय या ठिकाणी मी घेतला. आणि नकाणे तलाव आणि आपला हारणमाळ तलाव या ठिकाणी सुरक्षा रक्षक ठेवणं हे अतिशय गरजेचं आहे, कारण हे तलाव शहरापासून जवळ आहे. तिथे काही अपघात होऊ शकतो किंवा त्या नाल्यामध्ये काही विषारी पदार्थ टाकण्यात येऊ शकतात आणि म्हणून तिथे सुरक्षा रक्षक किंवा CCTV कॅमेरे बसवण्याच्या संदर्भामध्ये मी सांगितलं. आणि असे विविध विषय आहेत, काही पदाधिकाऱ्यांच्या पण विषयांवरती चर्चा या ठिकाणी करण्यात आली आणि अतिशय समाधानकारक. पाराळ तालुक्यातील तामसवाडीच्या ग्रामपंचायत अधिकाऱ्याला अंमळनेर येथे 40,000 रुपयांची लाच स्वीकारून दुचाकीने पळून जाताना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. पारोळा तालुक्यातील तामसवाडीच्या ग्रामपंचायत अधिकाऱ्याला अंमळनेर येथे 40,000ची लाच स्वीकारून दुचाकीने पळून जात असताना पाठलाग करून धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने जेरबंद केले असून लाचखोर अधिकाऱ्याविरुद्ध अंमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की महाराष्ट्र शासनाच्या दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत पारोळा तालुक्यातील तामसवाडी ग्रामपंचायत रस्ता काँक्रीटीकरणाचे 5 लाखांचे काम शासकीय बांधकाम ठेकेदाराने पूर्ण केले होते. सदर झालेल्या कामापैकी 4 लाखांच्या बिलाचा धनादेश अधिकाऱ्याच्या बँक खात्यात जमा झाला होता. यातील 10% रक्कम अर्थात 40,000 रुपये लाचेची मागणी पारोळा तालुक्यातील तामसवाडी येथील ग्रामपंचायत अधिकारी दिनेश वासुदेव साळुंके यांनी केली होती. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदारांनी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दूरध्वनीद्वारे तक्रार केली होती. दाखल तक्रारीची पडताळणी सोमवारी करण्यात आली. दिनेश साळुंके यांनी तक्रारदारांच्याकडे 40,000ची मागणी करून लाचेची रक्कम अंमळनेर येथे दगडी दरवाजा समोर राजे संभाजी चौकात स्वतः स्वीकारली. त्यानंतर दुचाकीने पळून गेले होते. त्यांचा पाठलाग करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्या विरुद्ध अंमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उप अधीक्षक सचिन साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, राजन कदम, प्रशांत बागोल आदींनी केली. धुळे जिल्ह्यातील मोराणे येथील सैनिक शाळेमध्ये शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना सैनिक शाळेत प्रवेश द्यावा अशी मागणी विद्यार्थ्यांच्या पालकांतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आले. धुळे जिल्ह्यातील मोराणे येथील सैनिक शाळेमध्ये इयत्ता 5वीत शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना सैनिक शाळेत संस्थेकडून इयत्ता 6वी वर्गासाठी प्रवेश नाकारण्यात आला आहे. तरी विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा अशी मागणी विद्यार्थ्यांच्या पालकांतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की आमची मुलं हे सैनिक शाळेमध्ये 2024-25 इयत्ता 5वीत उत्तीर्ण झाले असून आमच्या मुलांना सैनिक शाळेत इयत्ता 6वी मध्ये प्रवेश घ्यायचे असून तरी शाळेचे व्यवस्थापकांकडून सर्व पालकांना सांगण्यात आले की
तुमच्या मुलांना 2025-26 मध्ये प्रवेश मिळणार नाही अशा शासनाचा GR असल्याचं सांगितलं, तरी पालकांनी व्यवस्थापनाकडे शासनाचा GRची मागणी केली असता पालकांना GR मिळणार नाही असे संस्थेकडून उत्तर मिळाले. इयत्ता 5वी मध्ये प्रवेश घेत असताना सर्व पालकांना संस्थेकडून सांगण्यात आले होते की 12वी पर्यंत तुमच्या मुलांना तिथे शिक्षण घेता येऊ शकते, परंतु 5वी उत्तीर्ण होता संस्थेकडून उडवाउडीचे उत्तर देण्यात येत आहे. तसेच इयत्ता 5वी वर्ग प्रवेश घेत असताना शासनाच्या 100 रुपयाचा स्टॅम्प देखील करण्यात आला होता, त्यात देखील त्याचा उल्लेख आहे. तरी आमच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये व आमच्या पाल्यांना या ठिकाणी प्रवेश मिळावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी नामदेव गोस्वामी, प्रकाश गावित, किरण पवार, बबन गावित, संभाजी भिल, गणेश गावित, महारू गांगुर्डे, हरिलाल पवार, गणेश पावरा, ईश्वर भोसले यांच्यासह पालक उपस्थित होते. नवापूरहून माझं बाल्य मोराणे सैनिकी शाळेमध्ये आता 5वीला ॲडमिशन घेतलं होतं आणि आम्हाला यावर्षी 6वीसाठी ॲडमिशन घेण्यासाठी जेव्हा चौकशी केली आम्हाला अचानक फोन आला आणि आम्हाला सांगण्यात आलं की तुम्ही शाळेमध्ये या आणि तुमच्या पाल्याचं शाळेचा दाखला तुम्ही घेऊन जा आणि तुम्हाला पटेल तिथे तुम्ही शाळेमध्ये तुम्ही मुलांना टाकू शकता. आणि आम्ही सर्व पालक आलो, 25-30 पालक आम्ही सर्व शाळेवरती आलो आणि शाळेवरती येऊन आम्ही विचारपूस केली की मुलांना आम्ही का काढावं. तर त्याने आम्हाला सांगितलं की गव्हर्नमेंटचा GR आलेला आहे की यावर्षी आदिवासी मुलांना शाळेत ठेवता येणार नाही आणि त्याच्यासाठी तुमच्या मुलांचे दाखले तुम्ही घेऊन जा. आम्ही GR मागितल्यावर त्याने आम्हाला GR पण दिला नाही आणि नोटीस एखादी आम्हाला नोटीस द्यावं सांगितल्यावर आम्हाला काही नोटीस पण देत नाही आहे आणि फक्त फोनवरती सांगत आहे की तुमच्या मुलाचे दाखले तुम्ही घेऊन जा. आणि त्याच्यासाठी आम्ही आज इथं जिल्हा कलेक्टरवर तिथं आम्ही अर्ज करण्यासाठी आलो आहे की आमच्या मुलांना, आमच्या आदिवासी जे मुलं आहेत त्यांना न्याय द्यायला पाहिजे, कारण 6वीमध्ये आता कुठेही आम्हाला ॲडमिशन भेटणार नाही. आमचे ऑलरेडी ज्या ठिकाणी आमचे पाले आहेत तिथेच आमच्या मुलांना ॲडमिशन द्यायला पाहिजे शाळेत. धन्यवाद. शिंदखेड्यातील जनता हायस्कूल व कला विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे उपशिक्षक जतीन बोलसे यांना धुळे शहरातील SSVPS महाविद्यालयात आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत राष्ट्रीय उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शिंदखेडा येथील जनता हायस्कूल कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे उपशिक्षक जतीन देवेंद्र बोरसे यांना रिअल इंडो ग्लोबल विजन, सोशल डेव्हलपमेंट, गुरु स्कूल फाउंडेशन, महाराष्ट्र राज्यातर्फे शैक्षणिक क्षेत्रातून अनेक उपक्रम व स्पर्धांमधील यश तसेच शैक्षणिक कार्य व योगदान अशा अनेक उल्लेखनीय यश व कार्याबद्दल धुळे येथील SSVPS महाविद्यालयात झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत राष्ट्रीय उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सदर पुरस्कार तसेच उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल जनता विद्या प्रसारक संस्थाध्यक्ष मनोहर पाटील व सर्व संचालक मंडळ, प्राचार्य SS पाटील, पर्यवेक्षक BJ पाटील, ज्येष्ठ शिक्षक DS सोनवणे, SK जाधव, SA पाटील तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांतर्फे जतीन बोरसे यांचे कौतुक करून अभिनंदन करण्यात आले आहे. आमच्या संस्थेने ठरवले की आपण अशा काही मान्यवर लोकांना शोधून आपण शोधला आहोत, त्यांचा सन्मान करावा आणि समाजाप्रती आपलं ऋण व्यक्त करावं. महाराष्ट्र राज्यशास्त्र परिषदेचे आमचे पितामह आचार्य डॉक्टर BD देवरे आणि महाराष्ट्राच्या राज्यशास्त्राच्या प्राध्यापकांच्या समोरून आम्ही काम करत होतो आणि आपण सर्व उपस्थित मंडळी होतो. आज याचा एक भाग असा आहे की समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात जी मंडळी स्वतःच्या इच्छेने, प्रेरणेने काही ना काही साहित्य, कला किंवा देशसेवा किंवा वगैरे किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये किंवा शिक्षक म्हणून नाट्यचित्रसृष्टीमध्ये जाऊन की देशभरामध्ये संविधान जागरण अभियान साजरा केला जात आहे. त्याचा हा शेवटचा टप्पा होता. हा कार्यक्रम डिसेंबर महिन्यामध्ये होणार होता, परंतु विद्यापीठाच्या महाविद्यालयाच्या विविध अडचणींमुळे तो मे महिन्यामध्ये होतोय. त्यामुळे 75 वर्ष संविधानाला झाली, स्वातंत्र्याला झाली, प्रजासत्ताकाला झाली. म्हणून पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. शहराला होणारा पाणी पुरवठा तसेच आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्तांच्या दालनात आढावा बैठक संपन्न. 40,000 रुपयांची लाच स्वीकारताना तामरसवाडीचा ग्रामपंचायत अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात. मोराणे येथील सैनिक शाळेमध्ये इयत्ता 5वी शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना 6वीला प्रवेश देण्याची मागणी. आणि शिंदखेडा येथील जनता हायस्कूलचे उपशिक्षक जतीन बोरसे यांना राष्ट्रीय उत्कृष्ट पुरस्काराने करण्यात आले सन्मानित. याचबरोबर श्रीराम टाइम्सचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम्स.
भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.